International politics, like all politics, is a struggle of power, according to J. Morgenthau. हे जे मॉर्गनथाउचं स्टेटमेंट आहे रिगार्डिंग इंटरनॅशनल रिलेशन्स. जेव्हा दोन देश एकमेकांच्या रिलेशनशिप मध्ये येतात तर तिथे कुठल्या प्रकारे रिलेशन्स डेव्हलप होतात आणि कुठल्या प्रकारे रिलेशन्स हे डिग्रेड होतात, तर याचाच अभ्यास किंवा याच पद्धतीचा इंटरनॅशनल रिलेशन्स आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण आपल्या चाणक्य अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला आज इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंध या सब्जेक्टचा सिलेबस डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दिस इज डॉक्टर गजेश्री पाटील फ्रॉम चाणक्य अकॅडमी. लेट्स स्टार्ट द डिकोडिंग ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स सिलेबस. तर जेव्हा IR ला आपण पाहण्याचा प्रयत्न करतो, IR ऍज अ सब्जेक्ट म्हणून पाहण्याचा प्रयत्न करतो, तर हा सर्वात जास्त जिओग्राफी सोबत जुळलेला दिसतो, त्यानंतर इकॉनॉमिक्स, त्यानंतर पॉलिटी, नंतर इकोलॉजी, इन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक. तर एकंदरीत इंटरनॅशनल रिलेशन्सला आपण मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट म्हणून पण पाहू शकतो. तर जेव्हा जेव्हा इंटरनॅशनल रिलेशन्स आणि याची स्ट्रॅटेजी पाहण्याचा प्रयत्न होते, तर ऍट दॅट टाइम ह्या सर्व सब्जेक्टचा आपण अभ्यास केलेला इथे दिसतो. तर आता इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंधचा जेव्हा सिलेबस आपण पाहण्याचा प्रयत्न करतो, तर इथे इंडिया, पहिल्यांदा इंडिया अँड इट्स नेबरिंग रिलेशन्स हे पाहण्याचा प्रयत्न करतो की इंडिया आणि याचे जे नेबर आहेत, लाईक नेपाळ असेल, पाकिस्तान असेल, तर यांच्यासोबत आपले संबंध कसे आहेत, आपल्या परराष्ट्र धोरण हे या नेबरिंग कंट्रीज सोबत कुठल्या प्रकारचे आहेत, तर हे एक बघण्याचा पॉइंट घेतो. त्यानंतर बायलॅटरल अँड रिजनल अँड ग्लोबल ग्रुपिंग्स ज्या आहेत, तर ते एक अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो, लाईक SCO, शांघाय कॉर्पोरेशन, बिमस्टेक असेल, त्यानंतर सार्क असेल. सो इट इज ऑल अबाउट की रिजनल ग्रुपिंग थ्रू इंटरनॅशनल रिलेशन्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न कसा चाललेला आहे आणि याची एंगेजमेंट आणि इन्व्हॉल्वमेंट कशी आहे इंडियाची बाकीच्या कंट्रीज सोबत. इथे सेकंड की दुसऱ्या कंट्रीजच्या ज्याही नेबरिंग कंट्रीज आहेत यांच्या पॉलिसीज कशा आहेत, पॉलिसीज रिगार्डिंग इंडिया. फॉर एक्झाम्पल, जेव्हा पाकिस्तानची डिफेन्स पॉलिसी ते डेव्हलप करतात, तर याचा इम्पॅक्ट हा इंडियावर कुठल्या प्रकारे पडू शकतो, किंवा इथे जेव्हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा इश्यू चालू आहे, तर याचा ट्रेड रिलेटेड इम्पॅक्ट इंडियाच्या पॉलिसीजवर कसा पडेल, याचा या कॉन्फ्लिक्टचा इकॉनॉमिक लेवलला इम्पॅक्ट काय पडेल इंडियाच्या. सो दिस इज ऑल अबाउट की पॉलिसीज कशा असल्या पाहिजे, पॉलिसीज आणि पॉलिटिक्स याची डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीजच्या रिलेटेड इम्पॅक्ट काय येईल, तर याचा एक अभ्यास हा इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये करण्यात येतो. सेकंड, इंडियन डायस्पोरा, जो ही इंडियन डायस्पोरा अदर कंट्रीमध्ये, म्हणजे जेच आपले NRIs आहेत ते अदर कंट्रीज मध्ये जेव्हा जातात आणि तिथे राहण्याचा प्रयत्न करतात, तिथे एक प्रकारे स्वतःचे डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करतात, तर त्याचा इम्पॅक्ट ऍज अ सॉफ्ट पॉवर म्हणून इंडियाच्या पॉलिसीवर काय होतो, तर हा एक अनालिसिस करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स, फॉर एक्झाम्पल UNO, WTO, युनेस्को. तर या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्सच्या ज्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स आहेत किंवा UN जेवढ्याही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, तर यांची स्थापना यांचं इयर,
त्यानंतर युएनओचं स्ट्रॅटेजिकली वर्किंग काय आहे, तर या पद्धतीने आपण जेव्हा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स पाहण्याचा प्रयत्न करतो तर ते सुद्धा इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये काय इन्क्लूड आहे. तर जेव्हा आता पहिलं चॅप्टर किंवा पहिला एक टॉपिक जर का घेतला इंडिया अँड इट्स नेबरिंग रिलेशन्स, तर आता इंडिया अँड इट्स नेबरिंग रिलेशन्स जेव्हा पाहण्याचा प्रयत्न करतो तर तिथे आपले नेबर कोण कोण आहेत, तर नंबर 1 नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव्स, चायना, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. तर या पद्धतीने या नेबर्स सोबत आपली हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे, हिस्टॉरिक किंवा हिस्ट्री काय बोलते, हिस्ट्री काय बोलते, ब्रिटिश कालीन हिस्ट्री काय बोलते, पोस्ट हिस्ट्री काय बोलते, आणि इथे नंतर जेव्हा ब्रिटिशांच्या काळात कुठल्या प्रकारचे संबंध शेअर होत होते, नंतर पोस्ट 1947 च्या नंतर आपले रिलेशन्स या नेबरिंग कंट्रीज सोबत कसे आहे. तर या दोन ग्राउंडवरच फॉरेन पॉलिसी, परराष्ट्र धोरण हे डिझाईन केलं जातं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ऍक्ट ईस्ट पॉलिसी होती. नंतर लुक ईस्ट पॉलिसीचं ट्रान्सफॉर्मेशन हे ऍक्ट ईस्ट पॉलिसी मध्ये करण्यात आलं. आणि या पद्धतीने कॉन्टेम्पररी इश्यूज मीन्स करंट इश्यूज काय आहेत, तर लेटेस्ट जर का एक्झाम्पल पाहिलं तर नेपाळला आताच जस्ट भूकंप आला आणि या भूकंपाचे इम्पॅक्ट हे इंडियन ज्योग्राफीवर काय झाले, त्यानंतर इंडियन ट्रेडवर कुठल्या पद्धतीने झाले. तर इथे आपण जेव्हा नेबरिंग कंट्रीजचा विचार करतो तर आपण इथे यांच्यासोबत ट्रेड रिलेशन्स, स्ट्रॅटेजिक रिलेशन्स, त्यानंतर पॉलिटिकल रिलेशन्स शेअर करतो. तर या रिलेशन्सवर काय इम्पॅक्ट होतो, या रिलेशन्सचा हा इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये कसा डेव्हलपमेंट होते, तर त्याचाच अभ्यास हा इंडिया अँड इट्स नेबरहुड रिलेशन्स मध्ये करण्यात येतो. नेक्स्ट जेव्हा पाहतो की इंडिया अँड इट्स नेबरहुड रिलेशन्स मध्ये फार नेबर म्हणून हा एक कॉन्सेप्ट आहे. फार नेबर मीन्स दूरचे नेबर, की दुरून कुठेतरी, जसं साऊथ ईस्ट एशिया ऍक्ट, ईस्ट एशिया, इंडो पॅसिफिक, तर यामध्ये जे देश आहेत फॉर एक्झाम्पल की जापान आहे, व्हिएतनाम आहे, ऑस्ट्रेलिया आहे, एशियन कंट्रीज आहेत, तर यांच्या रिलेटेड जेवढ्याही पॉलिसीज आहेत तर हा इंडियन प्रॉस्पेक्टिव्हने काय याचे इम्पॅक्ट होतात. वेस्ट एशिया असेल तर वेस्ट एशियामध्ये सर्वात जास्त इंडियन डायस्पोरा आहे. तर हा डायस्पोरा कल्चरली इम्पॅक्ट कसा करतो ऑन इंडियन डेव्हलपमेंट आणि इंडियन फॉरेन पॉलिसी. तर इथे युएई सोबतचे आपले रिलेशन्स कसे आहेत, इस्रायल चा आणि इंडियाचा प्रॉस्पेक्टिव्ह कसा आहे, त्यानंतर इराण सोबत आपले रिलेशन्स काय आहेत थ्रू द छाबार पोर्ट असेल, अरेबियन सी असतील. तर या पद्धतीनं कसं सी रूट, ट्रेड रूट हा यूज करून एक प्रकारे ट्रेड रिलेशन्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करता येईल. सेंट्रल एशिया अँड आफ्रिका, लॅटिन अमेरिका सोबत रिजनल ग्रुपिंग्स कुठल्या प्रकारच्या आहेत, सार्क मध्ये आपण इन्व्हॉल्ड आहोत. तर त्यानंतर इथे ग्रुपिंग हा महत्वाचा पॉइंट येतो. जसं की लॅटिन अमेरिकेमध्ये कुठल्या डेव्हलपमेंट झाला तर त्याचा इंडियन फिलॉसॉफीवर, इंडियन रिलेशन्सवर काय इम्पॅक्ट होतो, तर ते एक पाहण्यात प्रयत्न येतो. अँड बिग पॉवर्स लाईक EU, युरोपियन युनियन, त्यानंतर P5 परमानंट 5 इन द UNO मधले जे सदस्य आहेत तर त्यांच्या डिसिजनचा इम्पॅक्ट आपल्या इंडियन फॉरेन पॉलिसीवर कुठल्या प्रकारे पडण्यात येतो. तर इट इज ऑल अबाउट की एका प्रकारे जशा रिजनल आणि इंटरनॅशनल ग्रुपिंग्स ह्या डेव्हलप होतात. फॉर एक्झाम्पल क्वाड असेल, त्यानंतर तर या ग्रुपिंग्सचे कुठल्या प्रकारे आपल्याला इंटरनॅशनल वर्ल्ड मध्ये एक प्रकारचा इम्पॅक्ट हा दिसायला पाहायला मिळतो. तर आता या इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये जेव्हा पाहतो तर तेव्हा मॅप इज द बेसिक आणि इम्पॉर्टंट पार्ट येतो.
तर आता मॅप हा मॅपिंग का बरं एवढी इम्पॉर्टंट आहे या सब्जेक्ट मध्ये, तर इथे स्ट्रॅटेजिक लोकेशन पाहण्यात येतं. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ दॅट रूट, जसं आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा इश्यू चालू आहे, तर इस्रायल हा कुठल्या जॉग्राफिक कुठल्या स्ट्रॅटेजिकली जॉग्राफिकल वे मध्ये इंट्रोड्यूस आहे. त्यानंतर इथे रेड सी असतील, त्यानंतर मेडिटेरियन सीचा कॉन्सेप्ट असेल, तर हा कुठे आहे, तर फॉर दॅट इथे लोकेशन्स खूप महत्वात येतात आणि या लोकेशन्स थ्रूच इंटरलिंकिंग पाहण्यात येतं. आणि त्या इंटरलिंकिंग पाहताना आपल्याला एका प्रकारे मॅपचं इम्पॉर्टन्स सर्वात जास्त समजतं. तर इथे मॅप्स लाईक नेबर, इंडिया अँड इट्स नेबर पाहताना पाकिस्तान कुठल्या दिशेने येतो, नेपाळ कुठल्या दिशेने येतो, बांगलादेश कुठल्या दिशेने येतो, तर इथे मॅपिंग जेव्हा पाहतो तर तेव्हा दिशा या सर्वात महत्वाच्या मानल्या जातात. स्ट्रॅटेजिक लोकेशन्स कुठले आहेत, जसं अंदमान आणि निकोबारचा आपण जर का पाहिला, तर दीज आयलंड आर स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट फॉर द पॅसिफिक ओशन. आणि साऊथ चायना सीचा जो काही केऑस चालतो, तर त्यासाठी आपल्याला इथे ऍज अ स्ट्रॅटेजिकली लोकेटेड साठी आपल्याला अंदमान आणि निकोबार तेवढे महत्वाचे आहे. सेशल आयलँड्स का बरं महत्वाचे आहेत फॉर द स्ट्रॅटेजिक लोकेशन्स. तर या पद्धतीनं मॅपिंग हे सर्वात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट भाग समजला जातो इंटरनॅशनल रिलेशन्स मधला. वर्ल्ड मॅपिंग मध्ये सुद्धा की ट्रेड चोक पॉइंट्स कुठे आहेत, स्ट्रेट्स कुठे आहेत, तर हे पाहण्यासाठी तुम्हाला एक प्रकारे मॅपिंग हा सर्वात महत्वाचा पार्ट येतो. तर जेव्हा अप्रोच करायचा आहे आपल्याला या IR ला फॉर युअर MPSC 2025 अँड UPSC 2025, तर अप्रोच गरजेचा आहे. आणि अप्रोच जेव्हा आपण पाहण्याचा प्रयत्न करतो, तर इथे सिलेबस सर्वात महत्वाचा पॉइंट येतो. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आता MPSC मध्ये हा प्रिलिम्सला आणि मेन्सला फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस होत आहे. तर इथे आपल्याला जेव्हा MPSC चा विषय येईल, तेव्हा UPSC चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कामात येतील. तर ते पाहून त्याचा अनालिसिस करून आणि नंतर मग त्या पद्धतीने अभ्यासाची एक दिशा ठरवली जाते. बुक लिस्ट आहे, आणि बुक लिस्ट आता बरेच जण म्हणतात की मराठीमध्ये बुक्स अवेलेबल नाहीये, बट मराठीमध्ये सुद्धा बुक्स अवेलेबल आहेत. तर इथे 12वीची NCERT जी आहे, कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स, ही सर्वात मोठी आणि सर्वात इम्पॉर्टंट बुक आहे फॉर अनालिसिंग द IR, राईट. त्यानंतर सगळ्यात बेसिक की न्यूजपेपर असतील, न्यूजपेपरचे जेवढेही करंट आर्टिकल आहेत ते वाचून इंटरलिंक करण्याचा प्रयत्न करायचा. सेकंडली परराष्ट्र धोरणासाठी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांच्या 2 बुक्स खूप महत्वाच्या आहेत. नंबर 1 आंतरराष्ट्रीय संबंध आणि नंबर 2 भारताचे परराष्ट्र धोरण. हे मराठीसाठी एकदम बेस्ट बुक आहेत. तर यामधनं तुमचं ऑलमोस्ट IR कव्हर होतो आणि उरलेले जेवढेही कंटेम्पररी इश्यूज असतील तर ते करंट अफेअर मधनं आपल्याला एक प्रकारे डेव्हलप करावे लागतील. त्यानंतर इथे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल मिनिस्ट्री जी आहे, तर त्यांची वेबसाईट थोडीशी पाहून घ्यायची आणि त्या वेबसाईट पाहताना कुठले रनिंग इश्यूज चालू आहेत तर त्याचं एक प्रकारे अनालिसिस करायचं फॉर युअर मेन्स, MPSC असो किंवा UPSC असो. तर फॉर युअर मेन्स हे या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळतील. सो दिस इज फ्रॉम माय साइड. आज आपण इंटरनॅशनल रिलेशनचं सिलेबस डिकोड केलेला आहे. इन नेक्स्ट लेक्चर we are decoding the previous year question paper and previous year question paper. So thank you very much for stay with me. So thank you.